आजच्या या खास सेशनमध्ये आपण विषाणू, जीवाणू, कवक आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे सगळे महत्वाचे रोग अगदी व्यवस्थित, शास्त्रीय पद्धतीने समजून घेणार आहोत. प्रत्येक पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने इतका डिटेलमध्ये पाहूया की या टॉपिकवरचा आपला एकही मार्क जाणार नाही. तर आपण अभ्यास कसा करणार आहोत त्याचीही एक रचना आहे. आपण सुरुवात करणार आहोत 3 मुख्य शत्रूंपासून: विषाणू, जीवाणू आणि बुरशी. मग आपण बघू की त्यांच्या लक्षणांमध्ये काय फरक आहे, त्यांची तुलना करू. त्यानंतर पोषक तत्वांची कमतरता किती मोठी समस्या आहे हे बघू. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची पिकं आणि त्यांचे रोग यांची एक फास्ट रिव्हिजन करू. चला तर मग थेट पहिल्या विभागाकडे जाऊया. आपला पहिला विभाग आहे विषाणूजन्य रोग. आता विषाणू म्हणजे काय? तर हे असे अतिसूक्ष्म कण आहेत जे स्वतः जिवंत नसतात, पण वनस्पतींच्या जिवंत पेशींमध्ये घुसले की जिवंत होतात आणि तिथेच वाढतात. ते वनस्पतींच्या संपूर्ण सिस्टीमवर ताबा मिळवतात आणि गंभीर रोगांना कारणीभूत ठरतात. चला आता या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. पहिला रोग आहे टबॅको मोझॅक डिसीज. मोझॅक या शब्दाचा अर्थच होतो की पानांवर पिवळे हिरवे असे ठिपके ठिपके दिसणं. हा विषाणू काय करतो तर पानांमधलं जे हरितद्रव्य असतं म्हणजे क्लोरोफिल त्यालाच नष्ट करतो. आता क्लोरोफिलच गेलं म्हणजे प्रकाश संश्लेषण थांबतं आणि पानं सुरकुतायला लागतात. असंच काहीसं बटाट्यामध्येही होतं. त्याला म्हणतात पोटॅटो मोझॅक डिसीज. यात पानांवर डाग पडून ती अकसून जातात. कलर चेंज या रोगामध्ये तर नावाप्रमाणेच पानांचा रंग बदलतो आणि ती वेळेआधीच गळून पडतात. आता केळीमधला बंची टॉप हा खूप महत्त्वाचा रोग आहे. यात काय होतं तर केळीची नवीन पानं शेंड्यावर एकाच ठिकाणी गुच्छासारखी येतात, म्हणजे बंच तयार होतो आणि झाडाची वाढ तिथेच थांबते, खुंटते. शुगरकेन ग्रासिस्मट हा ऊसात आढळतो. तर ट्विस्टेड लीफ डिसीज म्हणजे पानं पिळवटून टाकणारा रोग हा टमॅटोमध्ये दिसतो. विषाणूंनंतर आता आपण जीवाणूजन्य रोगांचा अभ्यास करूया. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. हे एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत आणि ते वनस्पतींच्या आतमध्ये खूप वेगाने वाढतात आणि वेगवेगळी लक्षणं तयार करतात. चला बघूया कोणती आहेत ती. बरं, आता जीवाणूंमुळे होणारे रोग पाहू. कापसावरचा ब्लॅक आर्म, याला दुसरं एक नाव आहे अँग्युलर लीफ स्पॉट. अँग्युलर म्हणजे काय तर कोनीय, कारण पानांवर जे डाग पडतात ना ते शिरांमुळे अडतात आणि त्यांना एक विशिष्ट कोन तयार होतो. आता बटाट्यामधला विल्ट ऑफ पोटॅटो म्हणजे मर रोग, हा रॅल्स्टोनिया सोलेनेसिरम नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. यात होतं काय तर हे जीवाणू झाडाच्या पाणी वाहून नेणाऱ्या ज्या नळ्या असतात म्हणजे जायलम त्या ब्लॉक करतात. त्यामुळे झाड कोमेजून मरून जातं. गव्हावरचा टुंडू डिसीज, याचं दुसरं नाव आहे येलो इयर रॉट. परीक्षेसाठी ही पर्यायी नावं अत्यंत महत्त्वाची आहेत, लक्षात ठेवा. भातावरचा बॅक्टेरियल ब्लाइट, यात पान टोकापासून करपायला लागतं आणि पिवळे डाग दिसतात. आणि लिंबूवर्गीय फळांवरचा सिट्रस कँकर, ज्याचा उगम चीनमध्ये झाला असं म्हणतात. यात फळांवर आणि पानांवर खपल्या दरल्यासारखे डाग येतात. आता येतोय आपला तिसरा आणि सगळ्यात मोठा गट, तो म्हणजे कवक किंवा बुरशीमुळे होणारे रोग. बुरशी हे वनस्पतींवर परजीवी म्हणून वाढते आणि पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते. या तक्त्यामध्ये काही प्रमुख बुरशीजन्य रोग दिलेले आहेत. बटाट्यावरचा लेट किंवा अर्ली ब्लाइट हा फायटोप्थोरा इन्फेस्टेन्स या बुरशीमुळे होतो. तुम्हाला माहिती आहे का, हा लेट ब्लाइट तोच रोग आहे ज्यामुळे 19व्या शतकात आयर्लंडमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. राई नावाच्या पिकावर अर्गट डिसीज आढळतो. गव्हावर पावडरी मिल्ड्यू म्हणजे आपण ज्याला भुरी म्हणतो तो रोग येतो. यात पानांवर अक्षरशः पांढरी पावडर टाकल्यासारखा थर जमा होतो. भुईमुगावरचा टिक्का डिसीज हा कॉर्कोस्पोरा पर्सोनाटामुळे होतो. यात पानांवर गडद ठिपके येतात आणि त्यांच्या भोवती एक पिवळं वर्तुळ दिसतं. आणि भातावर ब्राऊन लीफ स्पॉट हा हेल्मिंथोस्पोरियम ओरायझी या बुरशीमुळे होतो. आता काही अतिरिक्त पण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया. भुरी, केवडा आणि अर्ली ब्लाइट यांसारख्या रोगांवर कंट्रोल मिळवण्यासाठी बोर्डॉक्स मिश्रण वापरतात. हे काय आहे तर कॉपर सल्फेट म्हणजे मोरचूद आणि चुना यांचं मिश्रण हे एक खूप प्रभावी बुरशीनाशक आहे. केवडा म्हणजे डाउनी मिल्ड्यू. हा रोग तेव्हा जास्त दिसतो जेव्हा झाडाची प्रकाश संश्लेषण करण्याची क्रिया नीट होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर प्रश्न बनू शकतो, बटाट्यामधला विल्ट म्हणजे मर रोग हा आपण पाहिलं की जीवाणूमुळे होतो, पण तो फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे सुद्धा होऊ शकतो. इथेच MPSC आपल्याला गोंधळात टाकू शकतं, म्हणून हे लक्षात ठेवा.
आतापर्यंत आपण तीनही प्रकारचे रोगजंतू वेगवेगळे अभ्यासले. पण MPSC परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आत्ता येतोय, तो म्हणजे त्यांची तुलना. यातून आपल्याला त्यांच्यातला फरक एकदम क्लिअर होईल आणि प्रश्न कसाही आला तरी उत्तर देता येईल. हा तक्ता बघा, सगळं काही एका नजरेत स्पष्ट होतंय. विषाणूजन्य रोगांची मुख्य ओळख काय? तर पानांचा आकार बदलतो, ती सुरकुततात आणि पूर्ण झाडाची वाढच थांबते. जीवाणूजन्य रोगांमध्ये काय होतं? तर पानांवर डाग पडतात, पानं करपतात किंवा झाड अचानक कोमेजून जातं. आणि कवकजन्य रोगांमध्ये तर पानांवर पावडरसारखा थर दिसतो, ठिपके येतात किंवा गंज चढल्यासारखी लक्षणं दिसतात. उदाहरणं लक्षात ठेवायची झाली तर सोपं आहे. विषाणू मोझाईक, जीवाणू कॅन्सर आणि कवक टिक्का. झालं. रोग म्हणजे फक्त बाहेरून हल्ला होतो असं नाही हां. कधीकधी वनस्पतींना आवश्यक असलेलं अन्न म्हणजे पोषक तत्व मिळाली नाहीत तरीसुद्धा काही विशिष्ट रोग होतात. यांनाच डेफिशियन्सी डिझीजेस असं म्हणतात. हा तक्ता म्हणजे जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नांसाठी जॅकपॉट आहे. चला एक एक करून बघूया. भातामधला खैरा रोग हा जस्त म्हणजे झिंकच्या कमतरतेमुळे होतो. मार्श रोग हा मॅंगनीजच्या कमतरतेमुळे होतो. फुलकोबीमधला वेबटेल रोग, यात काय होतं तर पानाच्या पात्याची वाढच होत नाही, फक्त मधली शीर चापकासारखी म्हणजे वेबसारखी वाढते. हा मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे होतो. आणि लिंबूमधला डायबॅक रोग म्हणजे फांद्या शेंड्याकडून खाली वाळत येतात. हा रोग तांबे म्हणजेच कॉपरच्या कमतरतेमुळे होतो. या जोड्यात तोंडपाठच करून टाका. चला, आता आपण आपल्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण महत्त्वाची पिकं आणि त्यांच्याशी जोडलेले रोग यांची एक सुपरफास्ट रिव्हिजन करूया. शेवटच्या क्षणी उजळणीसाठी हा भाग खूपच उपयोगी ठरेल. चला, हा एक रॅपिड फायर राऊंड समजा. मी पीक सांगणार, तुम्ही मनातल्या मनात रोग आठवायचा. रेडी? तांदूळ, लीफ स्पॉट; केळी, बंची टॉप; गहू, तांबेरा म्हणजेच रस्ट; मका, लीफ ब्लाइट; कोबी, विपटेल; टोमॅटो, ब्लाइट; बाजरी, अर्गट; कापूस, बॉलवर्म म्हणजे बोंडळे; आणि ज्वारी, डाउनी मिल्ड्यू म्हणजे केवडा. हा तक्ता तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये असलाच पाहिजे. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण जे काही शिकलो त्याच्या आधारावर विचार करा की कापूस, ऊस, सोयाबीन आणि ज्वारी या आपल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख पिकांचा विचार केला तर कोणता एक रोग किंवा रोगांचा गट शेतकऱ्यांचं आणि पर्यायाने आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं सगळ्यात जास्त नुकसान करण्याची ताकद ठेवतो, आणि का? या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्ही शोधाल तेव्हा तुमचा अभ्यास केवळ पाठांतर न राहता तो खऱ्या अर्थाने संकल्पनांवर आधारित होईल.